नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत। शिरूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून चोरी, लूटमारी आणि महिलांच्या छेडछाडीच्या प्रकरणात झालेली मोठी वाढ कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरतंय का, असाच प्रश्न निर्माण करत आहे। शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या प्रकरणांनी शहरात एक प्रकारची अनामिक दहशत निर्माण होत आहे। त्यातच सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुन्हेगार कैद होऊनही त्यांना बेड्या मात्र पडत नाहीयेत। या सगळ्या प्रकारावर शिवसेवा मंदिर परिसरात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली। यात नेमकी काय चर्चा झाली याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कर्डिले यांनी। पाहूयात। काय सांगाल, आज जी मीटिंग घेण्यात आली तर ती घेण्याची गरज का पडली? गेल्या काही दिवसापासून शिरूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चोऱ्या, फसवणुकीचे प्रकार, रोड रॉबरी असतील, महिलांची छेडछाड असेल, मुलांच्या टवाळक्या असेल, कर्णकर्कश पद्धतीने चालणाऱ्या मोटरसायकली, हॉर्न असेल, ह्याच्यावरती कुठल्याच प्रकारचं नियंत्रण पोलिसांचं राहिलेलं नाही। म्हणजे सांगण्याचं एक हे झालं तर मोटरसायकलीवरनं येतात आणि लोकांची फसवणूक करतात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने। असे 3 प्रकार घडले ज्याचे CCTV कॅमेऱ्याचे फुटेजसुद्धा उपलब्ध झाले आणि त्याचा आरोपी सापडत नाही। ही अत्यंत शोकांतिक आहे। यापूर्वी दयानंद गावडे साहेब होते तेव्हाच त्यांचा जो वचक या शिरूर शहरामध्ये होता तो सगळ्यांना ज्ञात आहे। परंतु आता जे काही नवीन कुंटे साहेब आले त्यांचा ह्या पोलीस प्रशासनावरती कुठल्याही प्रकारचा वचक राहिलेला नाही। ते फक्त आपल्या कामापुरतं काम आणि बाकी कुठल्या गोष्टीला ते काय हे वेळ देत नाही। मग अशा जे प्रकार सगळे वाढलेले आहेत ते गंभीर आहेत आणि विशेष म्हणजे ह्याच्यातला कुठलाच आरोपी आजपर्यंत पकडला गेलेला नाही। तुम्ही आता जसं सांगितलं की मंदिराच्या कळसापासून तर कालच्या पार ST स्टँडवरती झालेल्या 20-20 तोळ्याच्या रॉबरीपर्यंत कुठलाही आरोपी ह्याच्यात सापडलेला नाही। म्हणून आम्ही गेल्या काही दिवसामध्ये ह्याच्यात जे काय वाढ झाले ह्याच्यावरती काहीतरी नियंत्रण आलं पाहिजे। पोलिसी वचक रस्त्यावरती दिसल्याशिवाय ह्याच्यात बदल होणार नाही। ह्या भूमिकेतून काय करायचं ह्या भूमिकेतून ही मीटिंग आज या ठिकाणी बोलवली होती। जवळजवळ गावातले 70 ते 80 लोक या ठिकाणी उपस्थित होते आणि ह्या सर्वानुमते पोलिसांना एक निवेदन देऊन तुमच्या या कामामध्ये सुधारणा करण्याची मागणी या ठिकाणी करण्याचा सर्वांनी ठरवलेला आहे। शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून रोड रोमियोंची सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली, याची आपली जबाबदारी ओळखत पोलीस प्रशासनाने दामिनी पथक सुद्धा निर्माण केलं। त्यासोबत बीट मार्शलच्या गाड्या देखील आहेत। तरी व्यवस्थितरित्या या दामिनी पथकाची देखरेख होती का? तर आता माझ्यासोबत काही भगिनी आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊ। काय सांगाल ताई, तुम्ही महिला दक्षता समितीवरती आहात, तर समिती कशा प्रकारे काम करते? समितीचं काम तर समितीच्या ठिकाणी चालू आहे, पण ज्यावेळेस एक दामिनी पथक किंवा बीट मार्शल की यांच्या थ्रू महिलांची आणि मुलींची सुरक्षितता व्हावी तितकी डिपार्टमेंटकडून केली जात नाही आहे। दामिनी पथक ज्याप्रमाणे आम्हाला महिलांना कार्यरत हवं आहे त्याप्रमाणे ते कार्यरत नाही आहे। त्याच्यामुळे आमची सामान्य नागरिक या नात्याने मागणी आहे पोलीस डिपार्टमेंटकडे की दामिनी पथक आणि बीट मार्शल यांनी त्यांनी अधिक लक्ष द्यावं की जेणेकरून महिला आणि मुलींना सुरक्षित वाटेल। आत्ताच्या चर्चेमध्ये तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी होती, याचा विद्यार्थ्यांवर किंवा ज्या आजची तरुण पिढी त्याच्यावरती कशा प्रकारचा परिणाम होतो? मला असं वाटतं की ज्या प्रकारे फ्लेक्स मोठे मोठे लागले जातात, मुलांचे वाढदिवस, तिथं लगेच दादा भैया तयार होतात आणि त्याच्या खाली लगेच 20-25 मुलांचे फोटो लागले जातात। ते मोठे मोठे फ्लेक्स लागले तर त्यांची काहीच गरज नाही। त्याचा खूप मोठा परिणाम मुलांवरती होतो। तो लगेच एक मुलगा फेमस होतो, त्याच्या खाली लगेच दादा भैया त्याला बोलायला लागतात आणि त्याचा खूप मोठा परिणाम मुलांच्या म्हणजे आपण म्हणतो वर्तणुकीवरती होतो। लगेच तो चालला का लगेच त्याला हात करणं, त्यांचे मोठे मोठे बड्डे सेलिब्रेट करणं, रस्त्यावरती गाड्या थांबून अक्षरशः फटाके वाजून मोठे मोठे बड्डे साजरे केले जातात, रस्ते थांबून अक्षरशः। त्याची काहीच गरज नाही आहे। याच्यातून मुलांची वर्तणूक बिघडते, मुलांना मोठेपणा नाही त्या वयामध्ये मोठेपणा आल्यामुळे मुलं बिघडण्याच्या दृष्टीने तिकडे त्यांची वाटचाल होते। तर मला असं वाटतं की हे कुठंतरी बंद झालं पाहिजे। म्हणजे आपले फ्लेक्स कोणाचे लागले पाहिजेत? जे मोठे मोठे व्यक्ती आहेत, ज्यांचे दुःखद निधन झाले आहेत, जे काहीतरी कार्यक्रमाचे फ्लेक्स आहेत ते फ्लेक्स लागले पाहिजेत। मुलांचे फ्लेक्स हे लागले नाही पाहिजेत। त्याच्यात पूर्णपणे बंदी झालेली पाहिजे। आणि फ्लेक्स हे कुठे लागतात? कॉलेज रस्त्याच्या ठिकाणी, की त्यांना असं वाटतं की मुली पाहतात आणि मग ह्याच्यातून कुठंतरी एक वाईट वळणाला ही मुलं जातात। तर ह्याच्यासाठी बंदी पूर्णपणे आली पाहिजे फ्लेक्सवरती। तुम्ही जे प्रश्न उपस्थित केला की आज मंदिरांमध्ये सुद्धा महिला सुरक्षित नाही, तर त्याचा काय अनुभव आला? त्याचा अनुभव आहे, मी सकाळच मंदिरात येते असते, 7:45ला मंदिरात येते। मंदिरात आल्याच्या नंतर मी पाणी घ्यायला पाठीमागं जाते। पाणी घ्यायला गेल्याच्या नंतर 4 मुलं किंवा 3 मुलं, 3 मुली किंवा 2 मुलं ही एकत्र सेल्फी काढत राहतात। तर मी त्यांना बोलत असते की मुलं ही लटकून जातात आणि मुली फायदा घेतात। तर मुलांना मी दापित असते की तुम्ही बाहेर निघून जा, तुम्हाला हे मला सहन होत नाही। तर मी त्यांना बोलले की तुम्ही असं करू नका,
आईवडील कशाला पाठवतात? तुम्हाला शाळेला पाठवतात, तुम्हाला असं इथं सेल्फी काढण्याकरता पाठवत नाहीत. तर एवढंच मला त्याला सांगायचं की आईवडील शाळेला पाठवल्याच्या नंतर मुलांनी आपल्या मनाने चांगलं राहावा आणि उच्च पदावरती जाऊन ते काहीतरी आईवडिलांचं नाव लौकिक करावं, एवढंच माझं सांगणं आहे. पोलिसांना सहकार्य करण्यासाठी पालकांनी देखील आपल्या मुलांकडे लक्ष देणं ही काळाची गरज आहे. तर आता दुसऱ्या ताई माझ्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय सांगाल, महिला खरंच सुरक्षित आहेत का शहरामध्ये? आता शहरामध्ये महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं आहे आणि मुख्य करून महिलांची सुरक्षितता ही नाही आहे शहरामध्ये. पोलिसांचा वचकच राहिलेला नाही आहे. महिला असतील, मुली असतील, ह्या खूप असुरक्षित आहेत शहरामध्ये. प्रशासनाने कोणतं पाऊल उचलायला पाहिजे महिलांच्या सुरक्षेसाठी? माझी अशी इच्छा आहे की प्रशासनाने वेळोवेळी सगळ्यांच्या मीटिंग घेतल्या पाहिजेत आणि ज्या महिलांचे ग्रुप त्यांना अडचणी सांगायला जात आहेत ना, त्यांनी त्याची दखल घेतली पाहिजे. मेन म्हणजे महिला त्यांच्या अडचणी सांगतात, तर हे म्हणजे ह्या अडचणी ते एक प्रकारची धुडकावून लावतात. म्हणजे ह्या अडचणींना ती लोक बिलकुल डिमांड देत नाही आणि कानाडोळा करतात. त्याच्यामुळे महिला नाराज होऊन परत आपापल्या घरी येतात. एक तर महिला घराच्या बाहेर पडत नाहीत आणि पडलं तर तुम्ही जर त्यांना दाद दिली तर महिला अजून काहीही करू शकतात. आणि आमच्या महिलांची सगळ्यांची एकी आहे. जाता जाता मी एवढंच सांगेल प्रशासन. महिलांना खऱ्या अर्थाने 50% आरक्षण भेटलं, मात्र महिलांना 50% आरक्षणाची गरज नसून 100% संरक्षणाची गरज आहे. शहरामधील महिलांना जे अत्याचार होत आहेत किंवा जे रोड रोमिओपासून जो त्रास होत आहे, याची देखील पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेतली पाहिजे. प्रेक्षक तुर्तास थांबूया छोट्याशा विश्रांतीसाठी. बर्थडे सेलिब्रेशन असो की पार्टी, त्या रंगतात फक्त कॅफे कॉलेज कट्टामध्ये. स्नॅक्सची सर्वोत्कृष्ट रेंज, फ्रेंडली स्टाफ आणि बरंच काही. कॅफे कॉलेज कट्टाच्या वतीनं सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. कॅफे कॉलेज कट्टा, शाखा नंबर 1 हुडको वसाहत शिरूर, शाखा नंबर 2 बाबूराव नगर शिरूर. दुग्धजन्य पदार्थ, मसाले आणि बेकरी पदार्थ मिळण्याचं शिरूर मधील एक विश्वसनीय नाव गायत्री दूध केंद्र. मलाई पनीर, मलाई दही, गावरान तूप, खवा, गुलाबजाम, पेढे तसेच हॉटेल मटेरियल मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण. गायत्री दूध केंद्राच्या तमाम ग्राहकांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. गायत्री दूध केंद्र शिरूर. ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. शिरूर शहरामध्ये खऱ्या अर्थाने सिंगम पोलिसाची गरज आहे असा सूर सर्वत्र जनतेतून उमटत आहे. एकीकडे अशा देखील माध्यमांमधून मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या आल्या होत्या की चिंगम अधिकाऱ्याची गरज नसून खऱ्या अर्थाने सिंगम अधिकाऱ्याची गरज आहे. तर आत्ता माझ्यासोबत आहेत लोकशाही क्रांती आघाडीचे प्रमुख रवींद्र धनक सर. तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया खऱ्या अर्थाने प्रशासनाने आता कोणती पावले उचलायला पाहिजेत. तर काय सांगाल, प्रशासनाने आता कोणती पावले उचलायला पाहिजेत? आज जी शिरूरमधल्या सर्व पक्षा संघटनाच्या कार्यकर्त्यांची जी एकत्र बैठक झाली आणि गेले 2 तास सर्वांनी आपले आपले अनुभव सांगितले. या सगळ्यांच्या अनुभव कथनावरून असं लक्षात येते की पोलीस दलाचा जो एक वचक असला पाहिजे. आता पोलीस दलाचा वचक असला पाहिजे तर पोलीस प्रमुख कोण आहे, त्याची काय मानसिकता आहे, एकूणच कायदा सुव्यवस्था राखण्याची, त्याचा अंदाज घेतात बाकीचे जवान, बाकीचे त्याच्या हाताखालचे पोलीस त्याचा अंदाज घेतात आणि मग ते तसं वागतात. तर दुर्दैवानं गेले 1-2 महिने इथं सगळा असा अनुभव येतो आहे की मुलींची छेडछाड. आता निर्माण प्लाझासारख्या ठिकाणी 16 छेडछाडीचे गुन्हे नोंद झालेत असं काही कार्यकर्ते सांगत आहेत. त्यापैकी 11 गुन्हे करणारे लोक शिरूरमधले आहेत. आणि मग आपल्या पोलीस यंत्रणेला माहीत नाही का की अशी किती ठिकाणं आहेत की जिथं शाळा भरण्याच्या वेळेस किंवा मुली घरी जातानाच्या वेळेस मुलं चौकात दबा धरून बसतात. आता हे मुलं मुली असं करतात तर त्यांचं ते हार्मोनल बदल होतात, त्यांचं काउन्सिलिंग करणं हा एक वेगळा भाग आहे. ती चर्चा आजच्या बैठकीत झाली. पण एक पोलीस दलाचे प्रमुख म्हणून इथलच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सारखी गस्त फिरती ठेवणं किंवा त्यांना आयडेंटिफाय करणं, त्यांना बोलणं. आमचं असं म्हणणं नाही की तुम्ही उठसूट मारहाण करा, त्या मुलांना बोलवा, आम्ही पण येतो, त्या मुलांशी आपण बोलूयात. कारण एक पोलीस अधिकारी म्हणून आपला एक धाक असला पाहिजे. आपण रस्त्यावर दिसणं आणि आपलं धाक आहे असं सगळीकडे त्याचं वातावरण असणं, ह्याचा एक परिणाम वेगळा मिळत असतो. दुर्दैवानं तो नाही आहे. परंतु आमच्या ह्या आजच्या बैठकीत अशी चर्चा झाली की आपल्याला येणारे वाईट अनुभव त्यातून आपण पोलीस दलाचा धाक कमी होईल असं काही कृती करायची नाही. कारण आपल्याला तेही जपलं पाहिजे. शेवटी ते आपल्यासाठीच काम करतात. तर त्यांचा धाक अबाधित राहून ही सगळी कायदा सुव्यवस्था कशी चोख राहील याच्याबाबत सगळ्यांचे विचारविनिमय झाला. सध्या शिरूरमध्ये ग्रुपची संख्या खूप वाढलेली आहे. 10-10, 12-12 लोक एकत्र येऊन बसतात
त्याच्यातला एखादा मुलीची छेड काढतो, त्याच्यानंतर ते सगळा ग्रुप तिने जर तक्रार केली तर सगळा ग्रुप धावून येतो. तर यासाठी पहिल्यांदा ग्रुपचा बंदोबस्त करायला पाहिजे. सगळ्या नागरिकांनी एकत्र येऊन त्या ग्रुपला भेटायला पाहिजे, त्यांची आपसातली भांडणं मिटवली पाहिजेत. त्याच्यानंतर त्यांना नाही ऐकलं तर कायदेशीर कारवाई करू. सगळ्यांनी मिळून केलं तर हे काम योग्य येईल. याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग पाहिजे, सगळ्या गल्लीतल्या लोकांचा सहभाग पाहिजे. सगळ्यांनी एकत्र काम केलं तर ते चांगलं राहील असं माझं पर्सनल मत. नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की दयानंद गावडे होते त्यावेळी गुन्हेगारी कमी होती आणि अलीकडच्या काळामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, दयानंद गावड्यांची काम करायची पद्धत खूप वेगळी होती आणि आत्ता हे जे नवीन PI आलेत, कुंटे म्हणून, राजेंद्र कुंटे म्हणून, यांची काम करायची पद्धत खूप वेगळी. आणि हे फक्त पोलीस स्टेशनमध्ये बसूनच कर्मचाऱ्यांना सांगतात की जर हे करून ये, तो कर्मचारी ते करतो का नाही करत हे नाही. त्यांचा पोलिसांवर ज्याला पोलिसिंग म्हणतात आणि त्या पोलिसिंगवरती त्यांच्या वरिष्ठांचा जो वचक पाहिजे तो वचक त्यांना ठेवता येत नाही. त्यामुळं हा सगळा घोळ झाला आहे. आणि जसं भाई म्हणले आत्ता ग्रुपचा विषय काढला, तर ग्रुपचा विषय असा आहे की गावातले काही प्रतिष्ठित स्वतःला म्हणवतात की आम्ही प्रतिष्ठित, आम्ही अमकं. हे काय करतात, 10-20 लोकांना सांभाळतात आणि त्यांचे वाढदिवस, त्यांचं अमकं, त्यांची काय भांडणं झाली, कुठं काय झालं तर हे तिथं बसून घरात बसून फोन करून PIला सांगतात की माझा माणूस आहे सोडून द्या. आणि PIला वाटतं की बाबा स्वतः म्हणतो प्रतिष्ठित म्हणून ते पण त्याला प्रतिष्ठित म्हणतात. ह्या सगळ्या एकमेकाबद्दल असं काउन्सिलिंग, जसं आपण म्हणतो संवाद, जसा पोलीस प्रशासनाचा आणि जनतेचा संवाद पाहिजे तो नाही आहे. पहिली गोष्ट, ह्या पोलिसांना म्हणजे स्वतः कुंटे साहेबांना 4 वेळा सांगितलं की बाबा गावची जी शांतता कमिटीची समिती आहे तिची एक मिटिंग घेत जा दर महिन्याला. गावातले नगरसेवक असतील, माजी नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, कोणा गावचे प्रतिष्ठित असे 5-50 लोक बोलून तुम्ही एकदा त्यांच्याशी चर्चा करत जा. ती चर्चा अख्ख्या गावात जाणार आणि त्याचा परिणाम ह्या सगळ्या गोष्टीवर होऊ शकतो. पण ते तसं काही होत नाही आहे. गावडे साहेब नेमकं तेच करायचे की गावातल्या 4 प्रतिष्ठित लोकांना वेळोवेळी बोलून बुवा हे घडतं आहे, असं आहे, हे कसं करावं, मग मी हे करणार, तुमची काय प्रतिक्रिया, आणि त्यावरती ते नियोजन करायचे. आणि त्या पद्धतीने हे करत नाही असं मला वाटतं. कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा असा आहे की पोलीस व्यवस्थेची कायदा सुव्यवस्थेवर पकड चांगली आहे हे कसं लक्षात येतं, तर गुन्हेगार सगळीच माणसं काय गुन्हेगारी वृत्तीची नसतात. गावामध्ये मुलींची छेडछाडीचे प्रकार किती प्रमाणात सहन केले जातात असं एक वातावरण असावं लागतं. गावातले अवैध वाहतूक होती तिथं कशी परिस्थिती आहे, गावातले अवैध दारूचे धंदे, मटक्याचे धंदे, तिथं गोळा होणाऱ्या माणसांची काय परिस्थिती आहे, ह्याच्यावरनं जे क्रिमिनल्स असतात, जे सराईत गुन्हेगार असते, त्या गावाच्या कायदा सुव्यवस्थेचा अंदाज घेत असतात. आणि त्यांच्या हे लक्षात आलं ना की अरे हे इथं हे चालतं आहे, मग त्यांना रान मोकळं होतं. त्यामुळं पोलिसिंग, एक पॉझिटिव्ह पोलिसिंग ह्याच्यासाठी, आणि त्या पॉझिटिव्ह पोलिसिंग, आमचं असं म्हणणं नाही की पॉझिटिव्ह पोलिसिंग फक्त पोलिसांनीच केलं पाहिजे, जनतेचा सहभाग त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे, जनतेशी सतत संवाद तो महत्त्वाचा आहे. आणि हे पॉझिटिव्ह पोलिसिंग दिसत नाही, हे दुर्दैवाची गोष्ट आहे. गेल्या काही दिवसापासून शहरातील नागरिक आणि पोलीस कर्मचारी यांच्यामध्ये कुठंतरी संभाषण कमी झाल्यामुळे हे असे प्रकरण दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिसांनी नागरिकांशी संपर्क ठेवला पाहिजे, नागरिकांशी संवाद साधला पाहिजे, नागरिकांच्या ज्या अडचणी आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने नागरिकांना असं म्हणण्याची कधी वेळच आली नाही पाहिजे की या अधिकाऱ्याची बदली करून आम्हाला तो अधिकारी पाहिजे. आपली जबाबदारी ओळखून पोलीस बांधवांनी देखील आपलं काम व्यवस्थितरित्या करावं, जेणेकरून नागरिकांना देखील कसल्याही अडचणींना सामोरं जावं लागणार नाही किंवा शहरातील शांतता आणि सुव्यवस्थेला कसल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही. कॅमेरामन किरणसह मी सुरेश कडिले, संवाद मीडिया, शिरूर. नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद लाईव्ह टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे अपडेट्स मिळवा. धन्यवाद. सर्वाधिक वितरण, सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच. शिरूर तालुका व परिसरात एकूण 95,000 वितरण. जाहिरातीसाठी संपर्क 9822 49 32 82 9850 81 56 16. संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.